शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीनवरती आपल्याला जी पण दुसरी फवारणी घ्यायची आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता आपल्या इथं सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात अळींचा प्रादुर्भाव दिसतो. त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला शेतकरी मित्र काय करायचं आहे, इमामॅक्टिन बेंझोएट हे आपल्याला 10 ग्रॅम प्रति पंपाच्या हिशोबाने घ्यायचे आहे. सोबतच आपल्याला काय करतं, या अवस्थेत आपल्याला दिसून येतं की सोयाबीन 30-35 दिवसात झाला आहे. याच्या दरम्यान आपल्याला सोयाबीनला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात फुलं धारण्यासाठी आपल्याला काय करतं आहे, त्याच्यामध्ये टाटा बहार या टॉनिकचा वापर करायचा आहे. याचा जर का वापर केला तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काय राहील, आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात फुटवे आणि फुलं धारणा दिसून येईल. सोबतच शेतकरी मित्रांनो, सतत पाणी पडत असल्यामुळे आपल्याला ते बुरशीनाशक पण वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साप या बुरशीनाशकाचाही वापर करू शकता 40 ग्रॅम प्रति पंपाच्या हिशोबाने. सोबत आपले शेतकरी मित्र काय करतात, 12-1-0 विद्राव्य खत जर का वापर केला तर सोयाबीनला चांगल्या प्रमाणात फुटवे आणि फुलधारणा दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनवरती अशाच प्रकारे जर का तुम्ही दुसरी फवारणी केली तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट दिसून येतील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की फॉलो करा. धन्यवाद.